ही एक रिअल लाईफ स्टोरी आहे, जी माझ्यासोबत घडली आहे आणि कदाचित तुम्हालाही कुठेतरी रिलेट होईल. कधी असं होतं का? एखादी व्यक्ती सुरुवातीला खूप चांगली वाटते. दिवस-रात्र बोलणं, कॉल्स, मेसेज आणि अचानक सगळं थांबतं. ना कॉल्स उचलले जातात, ना मेसेजला रिप्लाय येतो आणि तुम्ही फक्त एका प्रश्नात राहता, मी काय चुकीचं केलं? पण खरं सांगायचं तर कधी-कधी लोक अचानक बदलत नाही. आपणच त्यांचं खरं रूप उशिरा ओळखतो. लोक अचानक बदलतात का? की ते आधीपासून तसेच असतात? आजचा हा व्हिडिओ कोणावर ब्लेम करण्यासाठी नाही. हा एक खरा अनुभव आहे, जो मला स्वतःला खूप काही शिकवून गेला आणि कदाचित तुम्हालाही कुठेतरी रिलेट होईल. मी जिथे राहत होते, तिथे एक मुलगा रेंटने राहायला आला होता. सुरुवातीला दोघंही अनोळखी होतो. नॉर्मल ओळख वाढत होती. पण हळूहळू तो बोलण्याचा प्रयत्न करायला लागला. काहीतरी रिझन काढून बोलणार. छोटे छोटे कारण काढून बोलणं वाढवायचा आणि मग रोज बोलणं सुरू झालं. मीही नॉर्मल फ्रेंडशिप आहे म्हणून बोलत होते. कधी-कधी काही मदत लागली तर मागायचा. एकदा त्याने मला ₹500 मागितले होते. माहित नाही कशाला, पण "आत्ता दे, मी तुला नंतर देईन. माझं खूप महत्त्वाचं काम आहे, मला लागणार आहे." मीही दिले. नंतर असंच जेव्हा लागेल तेव्हा पैसे द्यायचा. परत देतो सांगून असंच करत होता. 3 महिन्यानंतर गावी गेला. एकदा त्याने मला रिचार्ज संपला आहे, तेवढा रिचार्ज करतेस का? म्हणून बोलला. ठीक आहे मीही केला आणि हळूहळू हे रुटीन झालं. एकूण जवळपास ₹15,000 झाले. पण मी कधीच विचार केला नाही की परत मागावं. कारण मला वाटलं आपण चांगले रिलेशन बनवतो. आधी खूप बोलायचा. सारखे कॉल, मेसेज, व्हिडिओ कॉल. पण आता एक गोष्ट मी नोटीस केली, तो तेव्हाच बोलायचा जेव्हा त्याला काही गरज असायची. आणि जेव्हा नॉर्मल वेळ असायचा, तो ऑटोमॅटिकली बिझी आहे असं सांगायचा. पण मीही इग्नोर केलं. एक दिवस मला खरंच खूप गरज होती पैशाची. माझी वेळ खूप खराब होती. पहिल्यांदाच मी त्याला कॉल केला, पैसे लागणार आहेत म्हणून. देतो बोलला आणि नंतर मी कॉल करते, फोन उचलत नाही. मी मेसेज केला तरी रिप्लाय करत नाही. पैसे मागितले की काहीतरी बोलायचा आणि फोन कट करायचा. देतो बोलणार आणि फोन बंद करून ठेवणार. मी कितीही कॉल केले तरी कॉल उचलत नव्हता. मी 8 दिवस सतत कॉल करत होते. तरीही हा फोनच उचलत नाही. एक दिवशी मी 150 कॉल केले कारण माझी वेळ त्या दिवशी खराब होती. मला खूप गरज होती त्या दिवशी पैशांची. पण एकही कॉल याने उचलला नाही. मेसेज केले पण मेसेजचा रिप्लाय सुद्धा नाही. खूप वाईट वाटलं. एखाद्याला आपण त्यांच्या वेळेला मदत करतो, पण ज्यावेळी आपल्याला खरंच गरज असते, आपलेच पैसे असून आपल्याला ते उपयोगी पडत नाही. इतकं वाईट वाटलं, की कोणाला काही बोलूही शकत नाही. माझा बर्थडे होता, त्याही दिवशी त्याने फोन केला नाही. माझा बर्थडे आहे का नाही हे सुद्धा त्याच्या लक्षात नव्हतं. मी दिवसभर फोनची वाट बघत बसले होते. मेसेज येईल, कदाचित फोन येईल, विश करेल, पण याने काही केलंच नाही. त्या दिवशी सुद्धा मी स्वतःहून फोन करत होते, तरी याने एकही फोन उचलला नाही. शेवटी मी मेसेज टाकला, "आज माझा बर्थडे आहे, विश तरी करणार आहेस की नाही?" तरीही याने काही रिप्लायच केला नाही. मी कॉल करत होते, तर आधी कॉल उचलत नव्हता. नंतर माझ्या मेसेजनंतर फोन बंद झाला. मी त्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा मेसेज केला. मी पुन्हा ट्राय केलं, पण रिस्पॉन्स 0. फोन स्विच ऑफ होता. खूप वाईट वाटलं त्या दिवशी इतकं, की ते सहन होणारं नव्हतं. ना कोणाला बोलूही शकत नव्हते. नंतर मी कॉल केला नाही. 2-3 दिवसांनी त्यानेच स्वतःहून कॉल केला आणि असं बोलत होता, जसं की काही झालंच नाही. मीही काही बोलले नाही.
पण याच्या अशा वागण्याने मला खूप त्रास झाला, इतका की मी सहनही करू शकत नाही. आधी तो दिवसभर बोलायचा, व्हिडिओ कॉल, चॅट, एव्हरीथिंग, आणि अचानक त्याचा बदल जो माझ्यासाठी सहन होणारा नव्हता. तेव्हा मला एक गोष्ट समजली, कधी-कधी लोक तुमच्याशी बोलतात कारण त्यांना तुम्ही हवे असता म्हणून नाही, तर त्यांना तुम्ही उपयोगी असता म्हणून. जे नेहमी अवेलेबल असतं त्याला लोक गृहीत धरतात आणि जे थोडं दूर जातं ते व्हॅल्युएबल वाटतं. आज मी एक गोष्ट शिकले, विश्वास हळूहळू वाढत जातो, पण तुटण्यासाठी एक मुमेंट पुरेसा असतो. आणि शेवटी लोक तुमची किंमत तेव्हाच ओळखतात जेव्हा तुम्ही स्वतःला व्हॅल्यू द्यायला लागता. लोक सुरुवातीला खूप जवळचे वाटतात, पण हळूहळू तेच लोक बदलतात आणि त्या बदलाचा आवाज नसतो. दिसताना फक्त शांत दिसतं, कॉल दिसत नाही, मेसेज दिसत नाही, आणि अचानक सगळं नॉर्मल वाटायला लागतं. पण खरं ते नॉर्मल नसतं. तुम्ही फक्त इग्नोर होण्याची सवय करून घेतलेली असते. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लोक तुम्हाला तेव्हाच व्हॅल्यू देतात जेव्हा तुम्ही स्वतःला व्हॅल्यू द्यायला लागतात. कारण शेवटी सेल्फ रिस्पेक्ट तुम्हाला इम्पॉर्टंट बनवतो. तुमच्याही आयुष्यात कधी ना कधी असा एकतरी अनुभव नक्कीच आला असेल. तुमचाही अनुभव कमेंटमध्ये शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नक्कीच या प्रवासात जोडले जावा. थँक यू फॉर वॉचिंग.